हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत लाल भजी किंवा मंचुरियन भजी वेज। ती कशी बनवायची। इथे मी एक मोठा गड्डा घेतलेला आहे कोबीचा, जो मी चिरून घेतलेला आहे, आणि एक कांद्यापातची गड्डी घेतलेली आहे, ती पण मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण हे तुम्ही तुमच्या आवडीचे ह्याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर, काही तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या टाकू शकता। इथे मी कोबी आणि कांदापात घेतलेली आहे। तर आपण एक वाटण तयार करणार आहे, जे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि भजी सोबत आपण खायला एक सॉस बनवणार आहे। त्या सॉस सोबत सुद्धा हे वाटण टाकणार आहे। तर इथे घेतलं मी 1 इंच आलं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 मिरच्या, अर्ध वाटण आपण ह्याच्यात टाकणार आणि अर्ध सॉसमध्ये। तर चला आता मग आपण हे सगळ्यात आधी हे वाटून घेऊया। हे पहा, आता ही मिक्सरच्या भांड्यात मी पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण हिरवी मिरचीची। तर ह्यातली अर्धी पेस्ट ना आपण ह्याच्यात टाकणार आहे, आणि एवढी पेस्ट जी आहे ती आपण ठेवणार आहे आपण जो सॉस बनवणार आहे त्याच्यासाठी। आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे सोया सॉस, हा फूड कलर आहे, हा ऑप्शनल आहे, ऑरेंज कलर आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण जी बाहेर मिळती भजी ती ऑरेंज कलरचीच असते, त्यामुळे इथे मी कलर टाकलेला आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मैदा आणि कॉर्नफ्लोअर। हे पहा, इथे मी आता हे जे घेतलेलं आहे ना सारण, त्याच्यामध्ये मी आता इथे टाकणार आहे चवीनुसार मीठ, आणि हे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मैदा आहे, आणि ह्याला 100 ग्राम मी कॉर्नस्टार्च घेतलेला आहे। अर्धा किलो मैदा, 100 ग्राम कॉर्नस्टार्च। तर आता आपण सगळ्यात आधी ह्याच्यात मीठ टाकूया। मीठ टाकून आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं, आणि ह्याला जेवढं पाणी सुटेल ना त्याच्यामध्येच हा मैदा मिक्स करायचा आहे। मैदा थोडा थोडा करून टाकायचा, एकदम मिक्स करायचा नाही आपल्याला। हे पहा, ते मी मिश्रण कालवल्यामुळे काय झालंय, छान असं पाणी सुटलेलं आहे कोबीला। आता आपण ह्याच्यात थोडा थोडा करून मैदा ऍड करणार आहे, मैदा आणि कॉर्नस्टार्च। तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। आता मी हे मिश्रण मिक्स करून तुम्हाला दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, मी असं पीठ भिजवून घेतलेलं भजीसारखं घट्ट असं। ह्याच्यामध्ये मी पूर्ण अर्धा किलो मैदा टाकलेला आहे, आणि कॉर्नस्टार्च 100 ग्राम। तुम्हाला जर कमी जास्त वाटलं तर तुम्हाला जास्त लागल्यास तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता, तुमच्या कोबीला कितपत पाणी सुटतंय त्या हिशोबाने। ह्याच्यात मी 1 ग्लास पाणीही टाकले आहे भिजवण्यासाठी। हे पहा, अशा भजीचं जे पीठ असतं तसं मी भिजवलेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवूया आणि सॉस करायला घेऊया। हे पहा, आपला मंचुरियनसाठी जो सॉस आपण बनवणार आहे ना, त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। हे आपण जी वेगळी काढली होती ती आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे, एक बारीक चिरलेला कांदा आहे, जो भजीचा कोबी आहे त्यातला थोडासा मी कोबी मूठभर काढून ठेवलेला साईडला, तो आहे हा कोबी। तुमच्याकडे शिमला मिरची, गाजर, अजून काय असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। इथे मी घेतलेलं आहे हे मंचुरियन वेज मिक्स मसाला, हा 10 रुपयाला पॅकेट मिळतं। हे मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामुळे ना आपल्याला वेगळे सोया सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस असे वेगळे सॉस ॲड करायला नाही लागत, आणि हे इझिली तयार होतं। त्यामुळे हे मी एक पॅकेट ह्याच्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये इथे मिक्स करून ठेवलेलं आहे। आता आपण बघूया की सॉस कसा बनवायचा ते। हे पहा, सॉससाठी 1 चमचा तेल घेतलेला आहे, आणि त्या तेलामध्ये आपण टाकणार आहे कोबी आणि कांदा चिरलेला। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही वापरा, शिमला मिरची, गाजर,
तेही ॲड करू शकता, छान चव येते. मी इथं कांदा आणि कोबी घेतलेला आहे. हे छानपैकी आपण मिक्स करायचं आहे 2 ते 3 मिनटं. नंतर आपण ही जी पेस्ट ठेवली होती ना ती छानपैकी परतून घ्यायची. आलं लसूण आणि हिरवी मिरची. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी तुम्ही ही पेस्ट जर तुम्हाला नसेल टाकायची तर तीही नाही टाकली तरी चालेल, पण जास्त टेस्टी होते सॉस, त्यामुळे नक्की टाका. हे पहा आलं लसूण आणि हे छान परतलेलं आहे. तर आता आपण जे तयार केलं होतं ना मिक्स, ते आपण मिश्रण ह्याच्यात टाकायचं आहे. हे पहा याच्यात कॉर्नफ्लोअर ऑलरेडी असतो, त्यामुळं आपल्याला वेगळं टाकायचं काही गरज नाही आहे. हे फक्त पॅकेट तुम्ही आणलं ना तर तुमचा सॉस रेडी होतो. ह्याच्यात मीठही असतं, पण वेगळं काहीच टाकायची गरज नाही. आता आपण ह्याला एक छान उकळी काढून घेऊया. हे पहा सॉसमध्ये मी कंप्लीट 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जर तुम्ही जास्त तुम्हाला सॉस बनवायची असेल तर तुम्ही 2 पॅकेट पण वापरू शकता, तुमच्या आवडीवर आहे. मी इथे एक पाकिट वापरलेलं आहे. आता आपण ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे जे आपण हे टाकलेलं आहे हा मसाला जो मिक्स केलेला आहे पॅकेटमधला, त्याच्यामधला कॉर्नफ्लोअर शिजला जाईल. आणि हा सॉसही लगेच घट्ट होतो कॉर्नफ्लोअरमुळे, तुम्ही बघू शकता. ह्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 मिनिटात हा तयार होतो. हे पहा घट्टपणा, हे पहा तुम्ही बघू शकता. कॉर्नफ्लोअरमुळे ह्याला लगेचच घट्टपणा येतो. जितका तुम्ही सॉस उकळाल ना तितका हा घट्ट होत जातो. तुम्ही ह्याच्यामध्ये जी आपण मंचुरियन भजी शिजवणार आहे ती तुम्ही ह्याच्यात डायरेक्ट टाकून सर्व केली तरी चालेल, पण ही जर हे पहा किती घट्ट झालेला आहे. हे पहा बघू शकता तुम्ही. हा ना थंड झाला की आणखीन घट्ट होतो, त्यामुळे जास्त घट्ट करू नका. आता 2 मिनिटं झालेली आपलं शिजून सॉस, तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. आता आपण मंचुरियनची भजी तळायला घेऊया. हे पहा आता मीडियम फ्लेमवर ना आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजी सोडून घेऊया ह्याच्यामध्ये. पहिले आपण ना हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे, हात असा ओला करून घ्यायचा आहे आणि मग भजी सोडायची आहे, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. छोटे छोटे भजी करायचे आहेत. हे पहा असे छोटे छोटे. मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायची आहे भजी, हाय फ्लेमवर तळायची नाहीये. मोठी कढई वापरल्यामुळे तुम्ही एका वेळेस भरपूर भजी तळून घेऊ शकता. आता आपण ही छान भजी तळून घेऊया. पहा पलटून घेऊया छानपैकी. आणि एकदम छान अशा मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत.
जास्त हाय करू नका, नाही तर वरून करपेल आणि आतमध्ये कच्च्या राहतील. आणि लो फ्लेम केली आणि तळली तर खूप तेल पिल भजी, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती तळायची आहे आपल्याला. हे पहा कंप्लीट आता 5 मिनटं झाली आहे. आलटून पालटून मी हा तळून घेतलेले आहेत. आता हे पाहू शकता तुम्ही, एकदम भजी छान शिजलेली आहे, दिसतीये तुम्हाला एकदम मस्त अशी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छान असा. जास्त तळू नका, नाही तर कांद्याची पात आहे ना तिचा कलर चेंज होईल आणि काळपट झाला की ह्याची चवही कडसर लागते. त्यामुळं आता ही पूर्ण आपली भजी शिजलेली आहेत. आपण एका ताटात काढून घेऊया. आता इथे मी ताट घेतलेलं आहे, अशी भजी निथळायची आहे. छान दिसते ना आपली भजी. मी अजून एक थोडंसं तुम्हाला भजी बनवून दाखवते. परत आपण ओल्या पाण्यामध्ये हात भिजवायचा आहे आणि छोटी छोटी भजी सोडायची आहे. हे पहा भजी सोडून घेतलेली आहे आपण. आता ती पलटूया. 2 मिनटं झाली की पलटायची आहे. आता ह्याला मीडियम फ्लेमवर 5 मिनटं आलटून पलटून तळून घेऊया. हे पहा आलटून पलटून छान अशी 5 मिनटं मी भजी तळून घेतलेली आहे. तुम्हाला कळेल की भजीमध्ये ना कोबीचा कलर एकदम असा पांढरट होतो. तळून झाली ना भजी की मग समजायचं आपली भजी छान अशी तळली गेली. आणि 5 मिनटं मीडियम फ्लेमवर तर तळायच्याच आहे. मी तुम्हाला दाखवते, जे आपण भज्या पहिल्या तळल्या होत्या ना त्यांचा आवाज बघा. एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा ह्या झालेल्या आहेत. बघितलं, छान अशा भजी होतात. आता मी ह्याही काढून घेते. तळून झालेल्या आहेत आपल्या भजी छानपैकी. आता आपण ह्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा भजी आता छानपैकी काढलेली आहे. आता मी तुम्हाला ह्याची प्लेटिंग करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली भजी मंचुरियन कशी दिसतीये मी तुम्हाला जवळून दाखवते. आपली सॉस यमी यमी टेस्टी टेस्टी कुरकुरीत अशी भजी दिसतीये ना, यमी यमी टेस्टी टेस्टी. तर ही मंचुरियन भजी तुम्हीही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी आवडल्यास माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर